मुलांनो, या जागी आपण स्पोर्ट्स सेक्शन आणि सायन्स लॅबही बनवणार आहोत. सर 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 स्पोर्ट्स सेक्शन आणि सायन्स लॅब साठी जे काही गोष्टी लागणार आहेत ते मी सगळे डोनेट करायला तयार आहे. माझ्या बाबांकडे खूप पैसे आहेत. थँक्स बंटी, पण शाळेला कुठल्याही डोनेशनची गरज नाहीये. सर सर मला शाळेसाठी काहीतरी करायचं आहे. तुम्ही काळजी नका करू, माझ्या बाबांकडे खूप पैसे आहेत. वीर, तू शाळेला काय देणार आहेस? तू काय देऊ शकशील? तू तर उलट शाळेतूनच मागशील. बंटी, से सॉरी टू वीर नाव. से सॉरी. पण सर सर ते बंटी, एखाद्याची अशी चेष्टा करणं योग्य नाही. सॉरी वीर. माझ्या वीरची थट्टा करतोस काय? थांब, आता तुला अद्दल घडवतो. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम. बंटी, असं ऐकलंय तुझ्या बाबांकडे खूप पैसे आहेत. माझी दुरुस्ती करून घे ना. ही भिंत कशी बोलू शकते? कोण आहे? कोण आहे? कोण मस्ती करत आहे? भूत भूत. कुठे भूत? तिथे तिथे ती बघ, ती भिंत बोलत आहे. तू तर डस्टबिन आहेस. तू कसा बोलू शकतोस? तुझ्या बाबांकडे खूप पैसा आहे. मला पण नवीन बनव ना. माझ्या बाबांकडे खूप पैसे नाही आहेत. सॉरी सॉरी, पुन्हा नाही म्हणणार. मग कान धर आणि सगळ्यांसमोर उठा बशा काढत हे सगळं म्हणत जा. समजलं बंटी? सॉरी सॉरी. माझ्या बाबांकडे खूप पैसे नाहीयेत. सॉरी सॉरी. अरे बंटी, तुला अचानक असं काय झालं? सर सर, भिंत माझ्या मागे लागली आहे. डस्टबिन माझ्या मागे लागला आहे. त्यांना कळलंय की माझ्या बाबांकडे खूप पैसे आहेत. बंटी, तुझी तब्येत ठीक नाहीये. तू घरी जा आणि डॉक्टर कडून चेकअप करून घे. जा तू. थँक्यू सर. माझी आठवण ठेवा बंटी. मुलांनो, फुर्सतगंज मध्ये एक गो कार्ट पार्क उघडणार आहे, जिथे गो कार्टिंग होईल. आणि ते त्यांच्या पार्कला प्रमोट करण्यासाठी एक गो कार्ट रेसचं आयोजन करणार आहेत. ज्या मुलांना पार्टिसिपेट करायचे आहे त्यांनी त्यांची नावे माझ्याकडे द्या. सर, मी पार्टिसिपेट पण करणार आणि फर्स्ट पण येणार. मी स्वतःची गो कार्ट आणेन. बंटी, गो कार्ट खूपच महाग असते. ही काही साधी सुधी कार नाही. ते सगळ्यांना कार देणार आहेत. माझ्या बाबांकडे खूप पैसे आहेत. ते माझ्यासाठी नवीन गो कार्ट घेऊन देतील. ओके ओके. जो कोणी स्वतःची गो कार्ट आणू इच्छितो तो आणू शकतो. सर, मी आणि इमली सुद्धा गो कार्ट रेस मध्ये भाग घेणार आहोत. अजून ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट करायचे आहे त्यांनी आपापले हात वर करा. माझे लाडके बाबा. बाबा, तुम्ही ना जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. मी किती लकी आहे की तुम्ही माझे बाबा आहात. अरे आता बोलशील का? तुला काय हवंय ते, की नुसतं कौतुकच करत बसणार आहेस? बाबा, मला गो कार्ट पाहिजे. अरे मग जा विकत घे. काय गो कार्ट? बाबा प्लीज 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 प्लीज, माझे लाडके बाबा, माझे चांगले बाबा, प्लीज मला नवीन गो कार्ट घेऊन गो कार्ट रेस मध्ये पहिला यायचंय. This young boy wants to participate in go-kart race. त्याला डिस्करेज करू नका. त्याला एक तुम्ही गो कार्ट आणूनच द्या ना. तो ओल्ड मॅन ओळखीचा वाटतो आहे ना? अहो पण सर, आमच्या फुर्सतगंज मध्ये असं होत नाही. कुठलाही मुलगा एवढी महाग वस्तू मागत नाही. मी स्वतः एका गो कार्ट कंपनीचा मालक आहे. या गो कार्ट रेस साठीच तर मी आलोय. मी तुमच्या हुशार आणि तडफदार मुलाला नवीन गो कार्ट देईन, पण रेस नंतर तुम्हाला ती परत करावी लागेल. थँक्यू अंकल. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी उद्या गो कार्ट रेस मध्ये
एक नवीन गो कार्ट घेऊन येईन. सी यू देअर. तो माणूस टिम्बक्टू सारखा दिसत होता ना? येस, यू आर राईट. मग तर आपल्याला सुद्धा एक स्पेशल गो कार्ट तयार करावी लागेल आणि प्रत्येक धोक्यासाठी सावधान राहावं लागेल. गोकार्ट मध्ये तर एकच सीट असते. तू तर 2 सीट लावल्या आहेस. हा, मला ठाऊक होतं की तू माझ्याशिवाय रेस मध्ये भाग घेणार नाहीस. थँक्यू वीर. बाजूला हो चुलबुल. वीरने दुसरी सीट माझ्यासाठी बनवली आहे. सॉरी. वाव, एवढा मोठा उंदीर. लुक्स डिलिशियस. मोना नाही नाही, तू त्याला नाही पकडू शकत. अगं मोना थांब, मी सांगतोय त्याला पकडू नकोस. थांब. अगं तू माझं ऐकत का नाहीयेस? मोना तू त्याला नाही पकडू शकत. थांब. माझे दात. हा उंदीर तर मेटलने बनलेला आहे. हा उंदीर नाही, रोबोट आहे. जर तू याला ओळखू शकले नाहीस तर वीर पण ओळखू शकणार नाही. मी असे अनेक उंदीर रोबोट बनवले आहेत जे रात्री वीरच्या घरात घुसून त्याच्या शरीराच्या सगळ्या वायरी कुरतडून टाकतील आणि त्यानंतर वीर संपेल. वीरचा खेळ संपलाय हे वीरला कळणार देखील नाही. पण बाकीचे उंदीर कुठे आहे बॉस? आणि ते वीरला कसं काय ओळखणार? गुड क्वेश्चन. थांब दाखवतो. मी या रॅट रोबोट मध्ये तुझा फोटो अपलोड केलाय. यांनी बाकी सगळ्या उंदरांमध्ये तुझा फोटो ट्रान्सफर होईल. ज्याचा फोटो याच्या आत आहे तोच यांचं टार्गेट आहे. आता मजा बघ. बॉस, बॉस हे माझ्याच मागे लागलेत ना बॉस. वाचवा, यांना वीरच्या मागे जायला सांगा ना बॉस. आय एम क्लाय टिम्बक्टू. वाचवा वाचवा वाचवा. टिम्बक्टू हे बघ, माझी स्पेशल बाईक. मी हिचं नाव ठेवलंय मॅड बाईक. यात एवढं स्पेशल काय आहे बॉस? वीर जेव्हा या बाईक वर बसेल मी नाही तुमच्याशी बोलणार. इतक्या वर्षापासून तुमच्यासाठी मी काम करतोय. माझ्यासाठी साधी सायकल पण नाही बनवली आणि त्या वीरला तुम्ही मोटरसायकल बनवून देताय होय. हे काय झालंय तुम्हाला बॉस? He's right, boss. He's right. तुम्हाला काय झालंय बॉस? ही बाईक वीरला फिरवण्यासाठी नाही, त्याला संपवण्यासाठी आहे. तू ही त्याच्या घरासमोर सोडून ये. तो जेव्हा यावर बसेल आणि त्याचे दोन्ही पाय बाईकवर ठेवेल हे असे, तेव्हा त्याचे दोन्ही पाय मजबूत लोखंडी पंजात अडकतील की तो स्वतःला सोडवू शकणार नाही आणि त्याचे शरीर या बाईकच्या सीट मध्ये लावलेल्या चुंबकाला चिकटून जाईल. कळलं तुम्हाला? बॉस बॉस, या रिमोटचा काय उपयोग आहे? तो
तोच रिमोट ऑन करून मी बाईक स्वतः कंट्रोल करेन, जशी व्हिडिओ गेम मध्ये करतात, आणि वीरला एखाद्या खतरनाक ठिकाणी नेऊन संपवून टाकेन. आय एम मॅड 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 मॅड. हा, मला पण व्हिडिओ गेम खेळायला खूप आवडतं. हे काय करतोस? बंद कर, मी सांगतोय बंद कर. स्टॉप. आई थांबव. बंद कर. अरे मी सांगतोय बंद कर. स्टॉप. स्टॉप. थांबव. स्टॉप. वीर चल ना, बाजारातून गाजर घेऊन येऊया. खूप भूक लागलीये. तुम्ही सगळे जा, माझा येण्याचा मूड नाहीये. अरे हो, मला पण भूक लागलीये. तू जादू विना काहीच नाहीये. जादू नसेल तर तू पण उपाशीच राहशील. असं काही नाही, मी जादूशिवाय पण सगळं काही करू शकतो.